इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच प्रभाग क्रमांक 8 पिंपराळा परिसरातील रस्त्यांची अचानक सुरू झालेली दुरुस्ती सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा आणि संशयाचा विषय ठरत आहे। स्थानिक नागरिक सांगतात, हा रस्ता जवळपास 25 वर्षापासून खराब अवस्थेत होता। अरुण कापुरे, ओम शांतीनगरला 96 पासून राहतोय। 2025 पर्यंत या कॉलनीची समस्या एकही समस्या सोडलेली नाही। गंभीर समस्या आहे। मांडास पार्क पासून नदी नाल्यांचं पाणी सर्व आमच्या घरांमध्ये वाहून येतं आणि गुडघ्याबरोबर पाणी घरांमध्ये शिरतं। मोठे खड्डे, पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात उडणारी धूळ या सगळ्याचा रोजचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता। विशेष म्हणजे सुमारे 1 वर्षापूर्वी या रस्त्यावर केवळ खडी टाकण्यात आली। काम सुरू झालं पण पूर्ण झालंच नाही। डांबरीकरण झालं नाही, अंतिम कामही झालं नाही। त्यानंतर महिने गेले, तक्रारी झाल्या, पाठपुरावा झाला, पण रस्त्याचं काम तसंच अर्धवट राहिलं असा आरोप स्थानिक नागरिकांचा आहे। अनेक वेळेस निवेदन दिलं वा तरी त्या समस्यांकडे कोणी बघितलं नाही। आणि आता निवडणुका अगदी तोंडावर असताना हाच रस्ता अचानक आठवला आहे। मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीचं काम जोरात सुरू झालं आहे। एका स्थानिक रहिवाशाचं म्हणणं आहे, 25 वर्षापासून रस्ता खड्डेमय होता। गेल्या वर्षी खडी टाकून काम थांबवलं आणि आता निवडणुका लागल्या की काम सुरू झालं। हे मतांसाठीच आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। तर दुसरा नागरिक म्हणतो, काम झालं हे चांगलंच आहे, पण ते दर्जेदार असलं पाहिजे। निवडणुका झाल्यावर पुन्हा काम थांबायला नको। निवडणुका जवळ आल्या की विकास कामं सुरू होतात। हा योगायोग आहे का की हीच प्रशासनाची पद्धत? प्रभाग क्रमांक 8 पिंपराळा येथील रस्ता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुरुस्तीकडे वाटचाल करत आहे, पण नागरिकांच्या मनात प्रश्न कायम आहेत। कामाचा दर्जा कसा असेल आणि हे काम खरंच वेळेत पूर्ण होणार का? पुढील काही दिवसात याचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे। जळगाववरून भारती सवर्णे, इंडिया आपतक न्यूज मराठी। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।